नमस्कार, गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पालक पराठा केला होता। त्या पराठ्याचं शिल्लक राहिलेलं पीठ आहे। आता त्या शिल्लक राहिलेल्या पिठापासून मी चाट तयार करणार आहे। तर आता आपण त्या पिठाचे 4 असे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। आपले 4 गोळे तयार झाले की मी त्यातला एक गोळा घेऊन एकदम पातळ अशी पोळी लाटून घेणार आहे। मुलं पालेभाज्या खात नाही, त्यांच्या पोटात कसा तरी पालेभाज्या घालवायच्या असतात, त्याच्यामुळे काही ना काहीतरी रेसिपी करून मुलांना चटपटीत असं खाऊ घालायचं। एकदम पातळ असा मी पराठा लाटून घेतलेला आहे। आता आपण फोकणी काट्या चमचा घेऊन आपण त्याला टोचून घेऊया। आणि त्यानंतर सुरीने मी उभे आडवे स्क्वेअर करून घेणार आहे किंवा चौकोन कट करून घेणार आहे। एकदम छोटे छोटे मी स्क्वेअर कापलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया, मी तुम्हाला दाखवते। आणि आता दुसरी एक पद्धत, आपण जे पराठ्यासाठी पिठाचा गोळा तयार केला होता त्यातनं मी छोटे छोटे अजून गोळे तयार करून एकदम छोट्या छोट्या पुऱ्या तयार करणार आहे। आणि आता ही पुरी मी पिठावर लाटून घ्या किंवा तेलावर लाटून घ्या। तेलावर लाटली तर पटपट होतात, पिठावर थोड्या त्या चिकटतात। आता मी तेलावर लाटून दाखवते। एकदम पातळ अशी पुरी लाटून घ्यायची। आणि त्याला सुद्धा काट्या चमच्याने आपण टोचून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता, एकदम पातळ मी पुरी लाटलेली आहे। ती तेलामध्ये तळल्यानंतर एकदम कडक कशी झाली पाहिजे। आपली पुरी फुगू नये त्यासाठी मी इथे काट्या चमच्याने त्याला टोचून घेतलेले आहे। आणि आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे। सुरुवातीला मी ते छोटे छोटे स्क्वेअर चौकोन केलेले तळून घेते। गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच आपण हे तळून घेऊया। छान असा गोल्डन कलर आला की मी हे काढून घेणार आहे। आणि आता तुम्हाला मी पुरी तळून दाखवते। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवून आपण ही पुरी तळून घ्यायची आहे। पुरीला देखील आपल्या बदामी रंग यायला सुरुवात झाला की आपण ही पुरी काढून घेऊया। मी अशाच पद्धतीने सगळे चौकोन कट केलेले आणि पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत। आता आपण त्याचा चाट तयार करायला घेऊया। मी तुम्हाला त्याचा आवाज दाखवते। एकदम क्रिस्पी आणि एकदम क्रंची अशा आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत। आता आपण एका प्लेटमध्ये पुऱ्या मांडून घेऊया। मी अशा 5 पुऱ्या प्लेटमध्ये मांडून घेतलेल्या आहेत। त्याच्यावर बारीक कट केलेला कांदा, बारीक कट केलेले टोमॅटो, बारीक कट केलेली काकडी,
त्याच्या या सर्वावर मी आता धने पावडर टाकून घेते, चाट मसाला, थोडेसे मीठ टाकून घेते, लाल तिखट, तुम्हाला जर आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल, थोडेसे मीठ, आणि आता इथे मी चिंचेची चटणी घेतलेली आहे, ही चिंचेची चटणी मी त्याच्यावर टाकून घेणार आहे। आपली चिंचेची चटणी टाकून झाली की मी त्याच्यावर कोथिंबीरीची चटणी केलेली आहे, ही चटणी आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता। कोथिंबीरीची चटणी आपली टाकून झाली की मी त्याच्यावर बारीक शेव टाकून घेणार आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर। तुम्ही पाहू शकता छान असा आपला पालक चाट पुरी तयार झालेला आहे। आता आपण जे स्क्वेअर चौकोन तळून घेतलेले होते त्याचा देखील आपण चाट तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे आधी तळून घेतलेले ते चौकोन पालकाचे ते प्लेटमध्ये काढून घेते किंवा बाउलमध्ये काढून घेते आणि त्याच्यावर आता बारीक कट केलेला कांदा, बारीक कट केलेले टोमॅटो, काकडी, गाजर, धणे पावडर, थोडेसे मीठ, चाट मसाला, एकदम चटपटीत असं लागण्यासाठी चाट मसाला टाकलेला आहे, लाल तिखट, चिंचेची चटणी, हिरवी चटणी, टोमॅटो केचप, बारीक शेव आणि कोथिंबीर टाकून आपण हा देखील चाट तयार केलेला आहे। आपली पालक चाट तयार झालेला आहे।